तर बघा सर्वांनी थंबनेल बघितला असेल. तर याच्यामध्ये बघा बरेच विद्यार्थी असे म्हणतात, की सर कमी जागा आहेत याच्यासाठी बरेच विद्यार्थी अप्लाय करतात. लाखोमध्ये विद्यार्थी असतात. तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तसेच 15,631 जागा आहेत. ही कोणकोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये समजेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण 631 जागा आहेत. याच्यामध्ये बघा पोलीस शिपाईसाठी 12,399 जागा आहेत. त्याच्यानंतर बघा पोलीस शिपाई चालक याच्यासाठी 234 जागा आहेत. त्याच्यानंतर बघा बॅट्समन याच्यासाठी पदे आहेत 25. त्याच्यानंतर बघा सशस्त्रीय पोलीस शिपाई म्हणजेच SRPF याच्यासाठी 2,393 जागा आहेत. त्याच्यानंतर बघा कारागृह पोलीस शिपाई याच्यासाठी 580 जागा आहेत. अशा टोटल 15,631 जागा आहेत. तर बघा याच्यामध्ये विद्यार्थी म्हणतात, की खूप जण अप्लाय करतात, याच्यामध्ये लाखोमध्ये विद्यार्थी अप्लाय करतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक असा पॉईंट आहे की 100% विद्यार्थी हे अप्लाय करतात. याच्यामध्ये बघा 50% विद्यार्थी असं असतात, की ज्यांचे रिलेटिव्ह म्हणतात, की पोलीस भरतीचे ॲड आले आहे तर फॉर्म भरून दे. काही असे असतात, की चला मित्र व पोलीस भरतीसाठी भरतोय तर आपण पण अप्लाय करूया. काही जणांचे आई-वडील म्हणतात, की पोलीस भरतीच्या जागा निघालेल्या आहेत, तो अप्लाय कर. तर अशा काही कॅटेगरी काही विद्यार्थी जॉब करत असतात, तेही याच्यामध्ये अप्लाय करतात. हे असे 50% विद्यार्थी असतात याच्यामध्ये. त्याच्यानंतर राहिलेले 50% विद्यार्थी असतात. याच्यामध्ये बघा 40% असे विद्यार्थी असतात. त्याच्यामध्ये बघा आत्ता 12वी पास झालेले विद्यार्थी असतात, ज्यांना की पोलीस भरतीची म्हणजे पोलीस भरतीमध्ये कसे प्रश्न विचारले जातात, पोलीस भरतीमध्ये काय असतं म्हणजे पहिल्यांदाच अप्लाय करत असतात. असेही 40% मध्ये विद्यार्थी असतात. त्याच्यामध्ये अजून MPSC करणारे विद्यार्थी असतात, MPSC, UPSC, कारण त्यांना एक टेस्ट द्यायची म्हणून ते याच्यामध्ये अप्लाय करून आलेले असतात. जसे की त्यांना कॉन्फिडन्स वाढण्यासाठी बरेच विद्यार्थी असतात, की ते बोलतात, की चला पोलीस भरती आलेली आहे त्याच्यासाठी आपण अप्लाय करून बघू. त्यांना ग्राउंडसाठी टाईम नसतो, कारण ते तलाठी, XYZ, STI, नंतर PSI बऱ्याच गोष्टीची तयारी करत असतात. त्याच्यामध्येही 40% विद्यार्थी असतात. याच्यामध्ये या कॅटेगरीचे विद्यार्थी असतात. जे राहिलेले 10% विद्यार्थी असतात ते खरंच पोलीस भरती ज्यांनी अकॅडमी जॉईन केलेली असेल, तसेच घरूनही चांगले विद्यार्थी आहेत, की ते घरूनही चांगली प्रॅक्टिस करतात, स्टडी करतात. त्यांचं म्हणजे सगळ्या गोष्टीचं नियोजन असतं, की सकाळी उठायचं, रनिंग करायचं, म्हणजे ग्राउंड करायचं. ग्राउंड केल्यानंतर लगेच लेखीसाठी थोडा टाईम द्यायचा, टॉपिक वाईज स्टडी करायचा. जसं की तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, तुम्हाला मेन म्हणजे पोलीस भरतीचा सिलेबस पहिल्यांदा काढा, नंतर ग्राउंडसाठी कोणकोणते इव्हेंट असतात ते बघा आणि टॉपिक वाईज मराठीमध्ये व्याकरणमध्ये पण टॉपिक असतात, की कोणता टॉपिकचा स्टडी केला पाहिजे. त्याच्यावर तुम्ही प्रश्नपत्रिका बघा जुन्या, त्याच्यामध्ये त्या टॉपिकवर प्रश्न विचारला आहे का? तो कशा पद्धतीने आयोगाने प्रश्न विचारला आहे? याचं ज्यावेळेस तुम्ही ॲनालिसिस करता आणि ज्यावेळेस त्या पद्धतीने स्टडी करत जाता, त्यावेळेस तुम्हाला नक्कीच यश हे भेटत असतं. त्याच्यामुळे बघा जास्तीत जास्त तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकेचा यूज करा आणि जे IMP क्वेश्चन आहेत त्याच्यावर जास्त लक्ष द्या. टॉपिक वाईज स्टडी करा. त्याच्यामुळे तुम्हाला 100% यश भेटेल. आणि तुम्हाला वाटत असेल, की बरेच विद्यार्थी अप्लाय करते, तर मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्या 90% मध्ये यायचं आहे का त्या 10% मध्ये यायचं आहे ते तुम्ही ठरवा आणि त्याच्यानुसार तुम्ही स्टडी करा. आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी गव्हर्नमेंटच्या आपल्या SN स्टडी महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावरही तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.